उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। गौतम बुद्ध यांच्या पुतळा अनावरणाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिंदे यांनी गैरहजेरी दर्शवल्याने हा वाद निर्माण झाला आहे। याचा राजकीय फटका शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला बसण्याची शक्यता आहे। शनिवारी जुलै 12 रोजी सकाळी 10 वाजता नवी मुंबईतील बेलापूर विभागात सिवुड्स येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात विश्वशांतीदूत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता। नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुतळा अनावरण होणार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते। मात्र प्रत्यक्षात शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले। त्याऐवजी त्यांनी 12 वाजता या कार्यक्रम स्थळापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हजेरी लावण्याला प्राधान्य दिले। परिणामी हा पुतळा अनावरणाचा सोहळा कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला। तर गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या अनावरणासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांनी प्राधान्य न देणे हा आमच्या समाजाच्या मूल्यांचा अवमान आहे, असे मत बौद्ध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। नवी मुंबईतील बौद्ध समाज हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। शिंदे यांच्या या कृतीमुळे त्यांच्या शिवसेना पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। काहींनी तर शिंदे यांच्या या कृतीला भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी धोरणांना बळ देण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले आहे। या घटनेमुळे शिवसेना पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे। बौद्ध समाज आणि बुद्धांच्या विचारांचे अनुयायी यांचा रोष पक्षाला स्थानिक पातळीवर महागात पडू शकतो। तर या घटनेने नवी मुंबईच्या राजकीय वातावरणात खळबळ माजवली आहे। येत्या काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणात कसे दिसून येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।